हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत करते तुमचं चॅनलवरती. नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही बघत असाल तर आत्ता आमचा कार्यक्रम चाललेला आहे तुरी निवडायचा. मस्तपैकी तुरी ठेचल्या, छान त्या पाखडल्या आणि आता त्याच्यावरती जी मुली असते, मुली म्हणजे जे एकदम किडा लागलेली असते आणि किडा लागून वाढलेली असते तूर, ती आता साईडला करायची. तर आता एवढं टब्बर सासूबाईंनी ठेवलं आणि त्या गेल्या शेतावरती. आणि आता जर त्या शेतावरती गेल्या आणि एवढं जर आम्ही करून नाही ठेवलं तर परत त्या म्हटल्या असत्या की एवढं टबचं साईडला काढून ठेवलं तरी केलं नाही. म्हणून म्हटलं मोठी आपण दोघे जणी मिळून बसून आणि हे दोन टप आपण दोघे जणी मिळून हे एक टप तुरी निवडून टाकू, म्हणजे सासूबाई पण खुश आणि आल्यावरती आपण पण खुश. तर मस्तपैकी दोघी जणी आम्ही तुरी निवडायला बसलो. त्यात श्रावणीने सुद्धा भर घातली. श्रावणीने सुद्धा प्लेट आणली आणि ती सुद्धा तुरी निवडायला लागली. आता ह्या तुरींचं पण लय असतं बरं का. शेतातनं ह्या तुरी कापून आणा, त्या म्हणजे वाढलेल्याच असतात ऑलरेडी, त्या कापून आणा, मग त्यांना ठेचा नाही, पहिल्यांदाच्या शेंगा तोडा आणि शेंगा तोडून झाल्यावरती त्या शेंगा ठेचण्याचा पण तुम्ही आधी व्हिडिओ बघितलाच असेल. सासूबाई जसं तुरी ठेचत होत्या, तर ठेचा आणि मग त्या ठेचलेल्यांचा जो साल असतो ते पंख्याने उडवा आणि तेव्हा जाऊन ह्या तुरी भेटणार. मग ह्या तुरी मस्तपैकी धुवायच्या, मग त्या वाळत घालायच्या. वाळून जी वरची मुली असते ती चाळून घेतल्यानंतर ना मग राहिलेली ही मुली अशी निवडत बसायचं. मुली म्हणजे आता तुम्ही म्हणत कसल्या मुली, तर ते घाण असते जी किडा लागलेला असतो तुरींना. त्या तुरी एकदम बारीक झालेल्या असतात पण त्या पाण्यामध्ये वरती धुताना नाही आलेल्या असतात, त्या तळालाच राहिलेल्या असतात एकदम. तर त्याच आता आम्ही निवडत बसलो. तर ही जी तुम्हाला बाई दिसत आहे ही आहे माझ्या सासऱ्यांची लहान बहीण, म्हणजे मला ही मोठी आई होती. तर हिची पण एक वेगळीच तऱ्हा आहे. हिने म्हणजे खूप काळात दिवस काढलेले आहेत. बिचारीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिला मूलवाढ काहीही होत नसल्याने तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. आणि दुसरं लग्न केल्यानंतर ना पण मग तुम्हाला माहितीच असतं की जिला लेकरू काही नसतं तिला कसा जात असतो. तर हिची सासूबाई पण खूप खट्याळ होती. म्हणजे घराला कुलूप लावणं किंवा डब्यांना कुलूप लावणं आणि जेव्हा पाहिजे असतं तेव्हा डाळ हातात देणं किंवा म्हणजे असं काहीच नाही हिला बिचारीला, असं सगळं हेच होतं. नंतर ना मग सासू गेल्यावरती तर मग सवत पण. आणि आता तर काही नाही, आता सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. पण जेव्हा पहिल्याचा काळ होता बिचारीचा खूप खूप वाईट होता. कारण की मुलं बाळ नसल्यामुळे नवऱ्याने दुसरी बायको केली आणि नंतर ना मग दुसऱ्या बायकोला जेव्हा 2 मुलं झाले नंतर ना मग ह्या मोठ्याला एक मुलगी झाली. आणि ती मुलगी पण नंतर ठेवायची की नाही हा प्रश्न होता, कारण की ऑलरेडी 2 मुलं झाले आणि सवतीला 2 मुलं झाले. त्याच्यामुळं सवत पण टेन्शनमध्ये की होऊ द्यायचं नाही असं वगैरे खूप यांच्यात प्रकरणं झालते. आणि त्यांच्यानंतर मग आता हिची बिचारीची सुटका झाली. खूप काळात दिवस काढले ना, तर 2 वर्षानं असं येतच असते. आणि आल्यावरती पण बिचारीला धाक असतो की नाही मी आज जाणार, मी उद्या जाणार, नाही गेले तर लहान काय म्हणणार. लहान म्हणजे तिची सवत, आणि सवतीलाच ती लहान म्हणते. ही मोठी आहे ती लहान आहे, पण कसं वर्चस्व तिचाच असल्यामुळं ही भिवून तिला असते. तर असो हा त्यांच्या घरातला पार्ट आहे, आपल्याला काही तेवढं हे नाही. पण आता खूप व्यवस्थित आहे, कारण की सवतीची जी ती 2 मुलं आहेत ती हिला आपल्या सख्या आईप्रमाणेच मानतात. आणि हिला सगळं म्हणजे सुना त्यांच्या जर हिच्या सुना सुद्धा आहेत, म्हणजे हिच्या सवतीच्या मुलांची जी सुना आहेत, म्हणजे हिच्या सुना म्हटलं तरी काही हरकत नाही, त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत. म्हणजे हिच्यासोबत सगळेच चांगले राहतात. आता मुलीचं पण लग्न झालेलं आहे, मुलीला मुलगी आहे छोटी, सगळं व्यवस्थित आहे. आणि 1 वर्ष 2 वर्षानंतर न असं ती आमच्या इथे येता आणि मस्तपैकी 2-4 दिवस राहून जाणार. त्यात पण धाक असतो तिला की जाऊ दे मला, नाही तर ते काय म्हणन असं वगैरे असतं तिच्या मनामध्ये. पण असो पहिल्याचा काळ होता, पहिल्यांच्या सासवांचा पण काळ होता. जर सवती असतील तर सवतींचा पण काळ होता. जात सगळ्यांनाच होता पहिल्याच्या काळात, कारण की पहिले बायकांना बोलायची उजागरी नव्हती. पण आता जर असा काळ असता तर कोणी खपवून नसतं घेतलं, एवढा तिने सहन केलं होतं अगोदरपासून. तर असो मस्तपैकी आम्ही तुरी वगैरे निवडत बसल्या. आणि तेवढ्यातच एक मरणाची बातमी आली. माझ्या आईची जी मावशी आहे ती खूप म्हणजे म्हातारी पण नाही, खूप तरुण पण नाही. तर अशी तिची मरणाची बातमी आली. तिचं डोकं दुखू लागलं होतं अचानक आणि मुलगा गोळी आणायला गेला असताना
ती घरी मरून राहिली, तर तिच्या मरणासाठी जायचं होतं. तर आम्ही निघालो आणि तुम्ही बघू शकता की हा क्लेश काय आहे. तर मरणाला जायचं म्हटलं तर पोरांना नसतंच घेऊन जायचं आणि नाहीच गावाकडची लोक मुलांना घेऊन जाऊ देत. तर आम्ही दोघंच जायला निघालो आणि ह्यांना वाटलं की आम्ही तर कुठेतरी चाललो फिरायला असं, म्हणून इतके मागं लागले आमचे इतके मागं लागले होते की काही सांगूच नका. दोनदा साहेब आमची गाडीतनं उतरून बाहेर निघले तरी सुद्धा मुलं ऐकायला तयार नाही. आणि तुम्ही बघू शकता बघा कसला रडतोय. एकदा समजूत घातली, दोनदा समजूत घातली, तीनदा समजूत घातली, शेवटी पप्पा उतरले गाडीतून. तर असो, तर चला मग आता जायचंय मरणाला. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.